नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज में तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नुकतीच दिवाळी झाली आहे. लाडू, करंजा, कानवले, अनारसे सगळं गोड गोड खाणं झालंय. आता जरा काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय ना. आज मी तुम्हाला एक अशी मस्त चमचमीत डिश शिकवणार आहे. मी तुम्हाला शिकवणार आहे चिकन सागोती. ही पण एक पोर्चुगीज डिश आहे, आमच्या गोव्याची स्पेशल डिश आहे. तर बघूया आपण चिकन सागोतीसाठी लागणारे साहित्य. या चिकन सागोतीसाठी ना आपल्याला वेगवेगळे 3 प्रकारचे मसाले करायचे. मी घेतलंय 1.5 किलो चिकन आणि ह्याच्यासाठी आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे मसाले करायचे. एक आपल्याला करायचा हा हिरवा मसाला. हिरव्या मसाल्यात आहे आलं, लसूण, लसणाच्या 20 पाकळ्या आहेत, 1.5 इंच आलं आहे, 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि 1 कोथिंबीरीची जुडी आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची आपल्याला एक हिरवी गोळी वाटायची आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक लिंबू. तर ही हिरवी गोळी आपल्याला लिंबाच्या रसात वाटायची. त्यात पाणी अतिशय थोडंसं घालायचं. आता हा हिरवा मसाला आपण चिकनला लावूया. मी युजली काय करते, मला जर रात्रीच्या पाहुणे वगैरे येणार असतील आणि रात्रीच्या जेवणासाठी चिकन करायचं असेल तर हा हिरवा मसाला मी सकाळी लावते. लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही ते चिकन. थोडा वेळ, साधारणतः अर्धा तास तुम्ही बाहेर ठेवा आणि नंतर मग त्याला प्लास्टिक रॅप लावून किंवा त्याच्यावरती झाकण ठेवून ते खालच्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 4 तासांसाठी मिनिमम. आता आपण हे चिकन छानपैकी मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलंय, खालच्या फ्रीजमध्ये. आता आपण सुक्या मसाल्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते बघूया. आपण इथे घेतोय सुक्या मसाल्यासाठी 2 बादियान, 1 टेबलस्पून मिरे, 6-7 लवंगा. पोर्चुगीज डिशेसमध्ये ना लवंगांचं प्रमाण जास्त असतं. 2 दालचिनीचे 1-1 इंचाचे पीसेस घेतले, 1.5 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून खसखस आणि 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत मी, सुक्या मिरच्या. काश्मीरी मिरची घेतली आहे ज्याचा रंग खूप छान येतो ह्या मसाल्याला, आणि मी बेडगी मिरची घेतली. बेडगी मिरचीची ना चव खूप छान लागते. तर काश्मीरी मिरची घेतली आपण त्याच्या रंगासाठी आणि बेडगी मिरची घेतली आपण त्यातल्या तिखटाच्या प्रमाणासाठी. आता हा सगळा मसाला आपण 1 टेबलस्पून तेलात छान भाजून घेणार आहोत. या आता चिकन सागोतीसाठी लागणार आपलं 3रं वाटण बघूया. आता काय लागणार आहे आपल्याला, कांदा आणि खोबरं. आता हे कांदा आणि खोबरं युजली आपण कसं कांदा कापून घेतो आणि खोबरं चांगलं खिसून घेतो, त्याच्याऐवजी हे आपण वेगळ्या प्रकारे भाजणार आहोत. खोबऱ्याची कवड अशी अख्खी ठेवायची आहे आणि 1 कांदा मी वाटणात घेणार आहे, 1 कांदा मी कापलेला फोडणीसाठी घेणार आहे. तर जो कांदा आणि खोबरं आपल्याला जे भाजायचं आहे ना ते तुम्हाला दाखवते मी कसं भाजायचं. कांदा आणि खोबरं भाजताना आपण त्याच्यामध्ये थोडीशी चिंच घालायची. आपलं 3रं वाटण तयार आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे थोडासा एक कापलेला कांदा, हळद, तिखट. जरी आपण 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या असत्या तरी सुद्धा थोडंसं तिखट आपल्याला लागतं घालायला त्याच्यात. हळद, तिखट, चवीपुरतं मीठ आणि हे आपण फोडणी देणार आहोत साजूक तुपात. मस्त मॅरिनेट झालंय. आपण तर ते सगळं हिरवं वाटण लावलंय. आता ह्याच्यामध्ये आपण तो जो ड्राय मसाला वाटलाय ना तो आपण त्याच्यात टाकूया. हळद घातली त्याला मी थोडीशी. खरं चिकनला माझ्या आईच्या सवयीप्रमाणे आम्ही जास्त हळद वापरत नाही, त्याच्यामुळे आपण चिकनला कमी हळद घातली आहे. आणि त्या सगळ्या मिरच्या आपण घेतल्यात तरी सुद्धा मी 1 चमचा आपलं नॉर्मल लाल तिखट पण वापरलंय.
हळद, तिखट, मीठ आणि ते हिरवं वाटण आपण जे लावलं होतं आणि तो सुका मसाला असं सगळं त्या चिकनला जोडलं. आता आपण ते चिकन फोडणीला टाकूया. आता आपण घालूया तूप. आपण हे 2 ते 2.5 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. आता आपण घालूया एक पीस चिकन त्याच्यावर. माझ्या हाताला जरा मिरचीचा त्रास होतोय म्हणून मी मगाशी ग्लव्स घातले होते आणि आता नादामध्ये मी ते घालायला परत विसरले. 3 ते 4 तास ते चिकन मॅरिनेट केलं पाहिजे, म्हणजे ते जास्त छान त्याच्यात मुरतं सगळं वाटेल. त्याचा रंग बदलेपर्यंत ते जरा परतायचं असं छान. आपण थोडंसं अजून परतूया ते. तोपर्यंत त्याच्यात दुसरं काही वाटण किंवा पाणी अजिबात घालायचं नाही. ते सुकं असलं पाहिजे. हे बघा, हे पाणी सुद्धा मी त्याच्यात घातलेलं नाहीये. चिकनचं जे आहे ना ते पाणी पण मी घातलेलं नाही. नुसतं सुकंच ते मी तुपावरती ते परतते. चिकन मॅरिनेट झालं असतं ना चांगलं की ते अक्षरशः परत शिजतं. हे थोडंसं तूप आहे ना, हे आपण या छोट्या कढईत घेतलंय कारण आपण ह्याच्यामध्ये कांदा नाही टाकलाय. तो टाकला तर हे चिकन मऊ होईल, असं तटतटीत छान राहणार नाही, सॉफ्ट होईल. त्याच्यासाठी हा कांदा आपण इथे असा वेगळा भाजून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपण ह्याच्यात ऍड करूया वरून. आता हे मस्त झालंय चिकन. आता आपण त्याच्यामध्ये जो खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण केलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यात टाकायचंय. कधीही ना चिकन मध्ये डाळीत पाणी घालताना ना नेहमी गरम घालावं. त्या कच्च्या पाण्याचा एक वेगळा त्याला मला असं वाटतं चव आणि वास लागतो. तर इव्हन डाळीमध्ये सुद्धा आपण जेव्हा वरून थोडंसं पाणी घालतो, वाटणाचं पाणी घालतो, ते सगळं ना नेहमी मी गरम करून घालते आणि मला असं वाटतं त्यांनी नक्कीच चवीमध्ये फरक पडतो. आपण अजून थोडंसं पाणी घालणार आहोत. सागोती फार पातळ नसतेच, ती जराशी घट्टच असते. आता ह्याच्यात जसं चिकन शिजेल अशी ती सागोती झाली. आता आपण ह्याच्यावरती ठेवूया झाकण. मस्त झाली आहे चिकन सागोती. आता ही चिकन सागोती तुम्ही वड्याबरोबर पण सर्व करू शकता. वड्यांचा व्हिडिओ मी टाकलाच आहे. सुकं चिकन आणि भाजणीचे वडे, ते चिकन सागोती बरोबर तुम्ही वडे करू शकता. त्याचबरोबर ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट शिकवणार आहे आमच्या गोव्याची, जी चिकन सागोती बरोबर पण खूप छान लागेल. ते म्हणजे पोळी. पोळी नावाचा एक पोर्चुगीज फ्लॅट ब्रेड आहे. तो कसा करायचा आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. झणझणी, छान, चटकदार. नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.